4 नावांपैकी 2 नावं जी आहेत त्यातलं एक नाव विनोद तावडेंचं आहे, दुसरं नाव रामदास आठवले आहे. उरलेली 2 नावं जी आहेत त्या 2 नावांबद्दल भारतीय जनता पक्ष आपला नेहमीचा जो धक्कातंत्राचा प्रकार जो आहे तो राबवणार हे निश्चित होतं. ती नावं सांगणं खुद्द ब्रह्मदेवालाही कठीण आहे अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीमध्ये दिसून येते. त्यामुळं त्या नावांबद्दल आपण काहीतरी सुतोवाच करायचं, भविष्यवाणी करायची आणि तोंडावर आपटायचं त्यापेक्षा न बोललेलं बरं, म्हणून ती 2 नावं आपण त्यांच्या वाटेलाही गेलो नाही. मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या 7 जागा ज्या रिक्त झाल्या होत्या आणि त्याची निवडणूक काही दिवसातच होणार आहे. त्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांचे उमेदवार कधी जाहीर होणार, इतर राज्यातल्या राज्यसभा उमेदवारांची नावं भारतीय जनता पक्षाकडून जाहीर झालेली असताना महाराष्ट्राकरता एवढा वेळ का लागतोय किंवा ही यादी एवढी गुलदस्त्यात का ठेवली गेली आहे. इनमीन 3 किंवा 3.5-4 अशी जी काही नावं होती त्या नावांसाठी एवढा सस्पेन्स का, अशा चर्चा सगळीकडे सुरू असताना आपण 2 दिवसापूर्वीच या विषयावर बोललो होतो की 4 नावांपैकी 2 नावं जी आहेत त्यातलं एक नाव विनोद तावडेंचं आहे, दुसरं नाव 95 ते 99% रामदास आठवले आहे. उरलेली 2 नावं जी आहेत त्या 2 नावांबद्दल भारतीय जनता पक्ष आपला नेहमीचा जो धक्कातंत्राचा प्रकार जो आहे तो राबवणार हे निश्चित होतं. आणि ती नावं सांगणं खुद्द ब्रह्मदेवालाही कठीण आहे अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीमध्ये दिसून येते. त्यामुळं त्या नावांबद्दल आपण काहीतरी सुतोवाच करायचं, भविष्यवाणी करायची आणि तोंडावर आपटायचं त्यापेक्षा न बोललेलं बरं, म्हणून ती 2 नावं आपण त्यांच्या वाटेलाही गेलो नाही. पण विनोद तावडे आणि रामदास आठवले ही नावं जी सांगितली होती ती तंतोतंत खरी ठरली आणि अर्थात या 2 नावांची घोषणा झाली. त्यानंतर उरलेल्या 2 नावांबद्दल, उरलेले 2 उमेदवार आहेत 4 पैकी, त्यात एक आहेत रामराव वडकुते, धनगर समाजाचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे विधान परिषदेवरचे आमदार होते आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी केलेलं काम, पक्षवाढीसाठी घेतलेली मेहनत हे सगळं पाहून आणि धनगर समाजाचं नेतृत्व कुठेतरी एस्टॅब्लिश व्हावं यासाठी त्यांना थेट राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं घेतलेला आहे. माया युवनाते हेही असंच एक अनभिज्ञ असं नाव आहे. पण एकंदर पाहता हे वडकुते असो किंवा मायाताई युवनाते असो, कार्यकर्त्यांची फळी आहे आणि त्या कार्यकर्त्यांचं प्रतिनिधित्व करणारे हे अगदी लो प्रोफाईल असे हे कार्यकर्ते आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षानं त्यांच्या खास धक्कातंत्राच्या स्टाईलनं आपल्यासमोर आणून ठेवलेलं आहे. आता हे ज्यांना चेहरा नसतो असे जे नेते किंवा असे जे कार्यकर्ते आहेत ते काही दिवसातच, काही महिन्यातच, काही वर्षातच ज्या पद्धतीनं त्यांना जबाबदारी मिळते त्यानंतर त्यांचा चेहरा दिसू लागतो आणि मग आपल्याला ते नेहमीचे यशस्वी कलाकार म्हणून दिसतात. आता या दोन्ही उमेदवारांना आपण अशाच प्रकारच्या शुभेच्छा द्यायला हव्यात, कारण हमखास त्यांचा विजय तर आहे, ते राज्यसभेवर जाणारच आहेत. त्यामुळे यांनाही एक चेहरा पुढे मागे मिळणारच आहे. आता प्रश्न उरला आहे तो म्हणजे महाविकास आघाडी जी आहे, तोंडात मावा आघाडी असं येतं सातत्यानं, ते कसं बसं कंट्रोल करून महाविकास आघाडी बोलावं लागतं. आता ते महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार जो एक ठरवायचा आहे तर तो शरद पवारच असतील असंही मी मागे एका व्हिडिओत बोललो होतो, कारण शरद पवारांशिवाय पर्याय नाही आहे महाविकास आघाडीला. यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे असं मला तरी वाटतंय. त्याचं कारणही सांगतो, कारण शिवसेनेतल्या ज्या शक्यता होत्या अगदी प्रियांका चतुर्वेदींपासून तर दुसरा कोणतरी नवखा चेहरा देण्यापर्यंत, तर ते काही शक्य होताना दिसत नाही. आणि त्यात लास्ट नेल इन कॉफिन म्हणजे जयंत पाटील आणि सुप्रियाताई सुळे या अगदी वैयक्तिकरित्या होळीच्या शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर जाऊन त्यांनी पुष्पगुच्छाच्या आडून उद्धवजींना हा कानमंत्र दिलेला आहे, विनंती केलेली आहे की पवार साहेबांना यावेळची ही जी काय राज्यसभेची खासदारकी आहे ती द्या. आता सांगताना त्यांनी नेमकं कसं सांगितलं असेल, आता काय राहिलेत उरले सुरले दिवस तेवढं तरी द्या, किंवा त्यांच्या वयाचा आदर करून त्यांच्या या एकंदर अनुभवाचा जो काही फायदा होणार आहे आणि या सगळ्या ज्येष्ठत्वाचा मान राखून त्यांना ही खासदारकी, ही टर्म द्यायला हवी असं सगळीकडून बोललं जातंय.
आता हा सगळा जो काही प्रकार आहे ना, तो काही लोकांना निर्वाणीचा वगैरे वाटेल, की आता चला सगळं काही शेवटाला आलंय, शेवट गोड व्हावा म्हणून जे काही करायचं असतं ते करून घ्या. असं जे काही वाटत असेल, तर त्यातूनही कदाचित पवारसाहेबांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. पण राजकीय परिस्थिती आणि एकंदर जे काही चित्र समोर दिसतंय, त्यानुसार संजय राऊतांची जी काही मध्यस्थी होती किंवा संजय राऊतांनी केलेली शिष्टाई जी होती आणि त्यांनी जी काही साखर पेरणी केली आधीच शरद पवार या नावावरती, तर ते नाव मला वाटतं महाविकास आघाडीकडून त्यांचा उमेदवार म्हणून जाहीर केलं जाईल, यात वाद नाही. भारतीय जनता पक्षानं आता 4 उमेदवार जाहीर केलेले आहेत. शरद पवारांचं नाव जर जाहीर झालं, तर त्यांचे 4 उमेदवार हे 4च राहतील. अन्यथा त्यांच्याकडून 5वा उमेदवार उतरवला जाऊ शकतो, तो तेव्हा जेव्हा उमेदवार शरद पवार नसतील. आता शरद पवार आहेत याचा अर्थ पवारांसाठी बरीच फिल्डिंग लावून शेवट गोड व्हावा यासाठी कुठलीही मतं फुटू न देता महाविकास आघाडीची जी काही मतं आहेत, ती सगळी शरद पवारांना मिळावी याची तरतूद केली जाईल. नाराज काँग्रेसही यावेळेस फारशी किरकिर करताना दिसणार नाही. अगदी मोठ्या मनानं मातोश्रीनं त्यांची रोस्टरप्रमाणे जी टर्म मी मागच्या व्हिडिओत या रोस्टरबद्दल सांगितलं होतं, की महाविकास आघाडीचा जो अलिखित करार आहे, जो त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याला म्हणतो, त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत बनवलेलं जे रोस्टर आहे, सत्तेचं वाटप कसं असावं. मी तर 25 वर्षाच्या रोस्टरबद्दल बोलत होतो, पण ते 25 वर्ष काही शक्य झालं नाही. आणि आता हे जे काही रोस्टर सुरू आहे, त्यांच्या हातात असलेल्या ज्या काही 46 जागा आहेत आणि त्या बदल्यात त्यांना 42चा कोटा जर असेल, तर त्यांना एखादी जागा सहज लढवता येऊ शकते. त्या परिस्थितीत शरद पवारांना निवडून आणण्यात मला वाटतं कुठली अडचण येणार नाही. त्यामुळं शरद पवार हे नाव महाविकास आघाडीकडून पुढे केलं जाईल आणि महाराष्ट्रातल्या या ज्या काही निवडणुका आहेत, त्या सुरळीत पार पडतील. कदाचित बिनविरोधही होतील. जे मतदान घेण्याची वेळच येणार नाही, असं काही होईल. तूर्तास या सगळ्या गोष्टींकडे आपण एक सकारात्मक किंवा जो काही सातत्यानं महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरू झाला ना 2019 पासून, म्हणजे कुठलीही निवडणूक येऊ द्या, कुठलंही काहीतरी राजकीय एखादं महत्त्वाचं घटनाचक्र सुरू होण्याच्या आधी त्याला जे काही वादळ घेरतं आणि मग काहीतरी विचित्रच घडतं आणि त्यामुळे सातत्यानं राष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्र चर्चेत असतो. तसं या निवडणुकींच्या निमित्तानं होईल की काय अशी एक शक्यता निर्माण झाली होती. शरद पवार जर उमेदवार नसतील तर ही शक्यता खरी ठरली असती. पण मला वाटतं शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळं महाराष्ट्र पुन्हा एकदा चर्चेत येण्यापासून वाचणार आहे. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.